अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा हा लवकरच येत आहे. उद्यापासून आपल्याला 21 दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची प्रभावी सेवा करायची आहे. ज्यांना कोणाला इच्छित मनोरथ पूर्ण करायचे असतील, ज्यांना कोणाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल, त्यांच्यासाठी अगदी सुवर्ण संधी आहे. ती म्हणजे आपल्याला 21 दिवस स्वामी समर्थ महाराजांचं हे जे स्वामी चरित्र सारामृत आहे या ग्रंथाचं पठण करायचं आहे, पारायण करायचं आहे. हे पारायण म्हणजे काय, तर या ग्रंथामध्ये आपल्याला एकूण 21 अध्याय दिलेले आहेत. जेव्हा आपण अध्याय 1 ते अध्याय 21 हे पूर्ण 21 अध्याय एकाच वेळी एकाच जागेवर बसून वाचतो, तेव्हा त्याला एक पारायण पूर्ण झालं असं म्हणतो आपण. तर आपल्याला ह्या 21 दिवसांपर्यंत म्हणजे उद्यापासून 28 फेब्रुवारी पासून ते 20 मार्च पर्यंत आपल्याला ही 21 पारायण करायची सेवा आपल्याला करायची आहे. ती सेवा करताना तुम्हाला परान्न वर्ज आहे. परान्न म्हणजे बाहेरचं अन्न खायचं नाही किंवा कोणी दिलेलं अन्न खायचं नाही. आपल्या घरात आपल्या आईने, बहिणीने किंवा तुम्ही स्वतः पत्नीने बनवलेलं अन्न खाऊ शकता. तुम्ही स्वतःही अन्न बनवून खाऊ शकता. आणि तसेच तुम्ही काळं वस्त्र परिधान करून हा पारायणाला बसायचं नाहीये. तसंच तुम्ही जर पारायण काळामध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे. अर्थातच घरात जर कोणाला मांसाहार खायचा असेल तर बनवून देऊ शकता, पण तुम्ही खायचं नाहीये. शक्य होईल तर तुम्ही घरामध्येच मांसाहार बनवू नका किंवा आणू नका, किंवा घरातले कोणी न खाल्ला तर ते तेवढं चांगलं आहे. पण सगळ्यांच्याच घरात सगळेच पाळतात असं नाहीये. जर तुम्ही मनोभावे जर तुमची श्रद्धेने तुमच्या भक्तीने जर पारायण करत असाल तर तुम्हाला तुमच्या पारायणाचं इच्छित फळ नक्कीच मिळेल. फक्त मांसाहार वर्ज आहे, काळं वस्त्र परिधान करायचं नाहीये आणि तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे एका जागी बसूनच पारायण पूर्ण करायचं आहे. अर्थातच काहींना प्रॉब्लेम असतील की सकाळी जॉब आहे, जॉबसाठी एवढा वेळ मला मिळत नाही, म्हणजे बाहेर जायला लागतं, पारायण एकाच वेळेस बसून मी कसं वाचू, तर तुम्ही 2 टप्प्यांमध्ये विभागणी करू शकता. म्हणजे सकाळी आणि कामावरून आल्यानंतर संध्याकाळी असं 2 टप्प्यातच तुम्ही ते पारायण वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळी तुम्हाला पारायण वाचायचं नाही. अर्थातच ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, त्यामुळे आपण 12 ते 12:30 या वेळात कोणतीही स्वामी सेवा करत नाही. हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. तर उद्यापासून आपल्याला आपल्या पवित्र ग्रंथ जो हातात आहे, जो की स्वामी चरित्र सारामृत, हे आपल्या पूर्ण जीवनाचं सार आहे आणि स्वामी महाराजांच्या जवळ जाण्याचा हा एक मार्ग आहे असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही सगळ्यांनी जेवढी शक्य होईल तेवढी या पारायणाची म्हणजे या ग्रंथाचं पारायण करा. तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी स्वामी सेवा करा. 21 दिवसांचं अनुष्ठान करा, संकल्पयुक्त सेवा करा. तुमच्या मनात ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. पूर्णपणे मनोभावे श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांचं हे पारायण करा. ज्यांना कोणाला पारायण शक्य होत नाही त्यांनी किमान 21 दिवस 11 माळी तारक मंत्राचा पठण केलं तरी चालेल, किंवा 11 माळी रोज तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तरी चालेल. जी शक्य होईल ती सेवा तुम्ही नक्कीच करा. पण ही 21 दिवसाची संकल्पयुक्त सेवा तुम्ही आवर्जून करा. तुमच्या नक्की